डोंबिवलीत सोसायटीत सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमावरून मराठी अमराठी भाषकांमध्ये वाद। डोंबिवली पूर्वेतील नांदिवली भागात एका गृहसंकुलात सोसायटीत सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रम करण्यावरून मराठी अमराठी भाषकांमध्ये नेहमीप्रमाणे वाद झाला। डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचनाथ भागात एक गृहनिर्माण संस्था आहे। या गृहसंकुलात मराठी आणि अमराठी रहिवासी राहतात। या सोसायटीत हिंदूंचा धार्मिक कार्यक्रम करण्यावरून मराठी अमराठी असा वाद नेहमीच होतो। यावेळी अमराठी भाषकांनी मराठी भाषकांना त्यांचा दरवर्षीचा सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रम करण्यास विरोध केला। हा वाद पोलीस ठाण्यामध्ये आल्याने आम्ही अमराठी भाषकांविरुद्ध एक मराठी भाषक महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला, अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाणी यांनी दिली। मराठी भाषक महिलेने माध्यमांना सांगितले की आमच्या गृहसंकुलात सत्यनारायण पूजा किंवा हळदी कुंकू कार्यक्रम करण्यासाठी आम्ही सोसायटी सदस्यांकडून किंवा सोसायटी चालकांकडून वर्गणी मागितली नव्हती। आम्ही स्वखर्चाने हा कार्यक्रम करत आहोत। या कार्यक्रमाची माहिती सोसायटीच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात आली। या कार्यक्रमाची चर्चा सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुरू करण्यात आली। ही चर्चा सुरू असताना अमराठी भाषकांनी हा कार्यक्रम सोसायटीत होऊ द्यायचा नाही अशी भूमिका घेतली। आम्ही महिला हा कार्यक्रम स्वखर्चाने करत आहोत, यामध्ये सोसायटीचा पैसा नाही अशी भूमिका घेऊन हा कार्यक्रम करायचाच, यासाठी आम्ही महिला सोसायटी आवारात जमलो। तेव्हा अमराठी व्यक्तीने आम्हाला शिवीगाळ करत हा कार्यक्रम करण्यास विरोध केला। अमराठी भाषक आमच्या कार्यक्रमाला विरोध करतात म्हणून आम्ही मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, असं सांगितलं। मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये कल्याणमध्ये धूप अगरबत्ती लावण्यावरून मराठी आणि परप्रांतीयांमध्ये वाद उफाळून आला होता। या प्रकरणात सरकारी अधिकारी असलेला एक परप्रांतीय अधिकारी अडचणीत आला। शासनाने त्यांना सेवेतून निलंबित केले आहे। रेल्वे स्थानक भागात भाजीपाला आणि फळ विक्री व्यवसाय करणारे परप्रांतीय विक्रेते आणि फेरीवाले मुजोर झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। आपण महाराष्ट्रात राहतो, येथे नोकरी आणि व्यवसाय करतो, त्यामुळे किरकोळ कारणावरून कोणीही मराठी अमराठी वाद निर्माण करू नये। असे कोणी करत असेल तर मात्र मनसे पद्धतीने संबंधितांना त्यांची जाणीव करून दिली जाईल, असे मनसेचे डोंबिवलीचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले। सोसायटीत रहिवाशांनी एकोप्याने राहावे असे अपेक्षित असते। नांदिवलीतील गृहसंकुलात मराठी नागरिकांच्या एका धार्मिक कार्यक्रमात अमराठी नागरिक अडथळे आणत होते। हा विषय पोलीस ठाण्यात आला। जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याने अमराठी व्यक्तीविरुद्ध एका मराठी भाषक महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे, असे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाणी यांनी सांगितले। कि हमारी सोसाइटी में लेडीज लोगों ने मिलके हल्दी कुमकुम और सत्यनारायण की पूजा रखी थी, क्योंकि ये तीन जो लोग हैं जेंट्स के पीछे इतना लगते हैं, इतना उन्होंने केसेस इतना तकलीफ दिया है, तो हम लेडीज ने सबने मिलके डिसाइड किया कि हल्दी कुमकुम करेंगे, जो हमारा हक है। 2 तारीख को हमारा प्रोग्राम है, ऐसा हम लोग ने डिसाइड करके बोर्ड पे लिखा। और इन बिटवीन दैट पीरियड ये हम लोग को जब भी मीटिंग देती है तो उस वक्त है ना, वैसे हमारे पीछे से आने का जाने का देखने का, बीच में घुसेगा, ये सब करते थे। हम लोग ने इग्नोर किया, पर आज उन्होंने एक व्हाट्सएप पे मैसेज डाला सत्यनारायण के पूजा के रिगार्डिंग, जो हम लोग ने पढ़ा। तो नीचे आने के बाद वो बोलते मेरे को हम लोग को पूछे बगैर तुम लोग कर कैसे सकते हो। तो उसको पूछने की क्या जरूरत है, हल्दी कुमकुम किसी को पूछ के नहीं किया जाता। तो इसके वजह से हम लोग ने उनको थोड़ा सा ये किया, तो उन्होंने दादागिरी किया, मराठी लोगों को गाली गलौज किया गंदे वर्ड में, जो पूरे नांदिवली एरिया ने सुना है। और कुछ लोगों ने वीडियोस भी बनाए उसके। वहाँ पे जितने रहिवासी थे ना, सब रास्ते पे थे, सब वो मारने को थे, पर हम लोग ने उनको सोसाइटी में लेके आए। पर कैसे है कि मराठी इंसान अपने सन, अपनी जो रीति है उसको नहीं करे क्या, सिर्फ इनके लिए सब छोड़ दे। वो एक कन्नड़ है, एक मेंडिस करके जो कैथलिक है, और एक गुजराती है। काल डोंबिवलीमधील नांदिवली भागात एक सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये गेल्या 7 वर्षापासून कमिटीमध्ये वाद चालू आहे आणि त्याच्यामुळे त्या सोसायटीमध्ये काही धार्मिक कार्यक्रम वगैरे जे रीतिरिवाजाप्रमाणे साजरे करतात ते करत नव्हते। मग परंतु तेथील महिलांनी सोसायटीतील असं ठरवलं की 2 फेब्रुवारीला सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रम करूया। त्यासाठी कमिटीकडून ते कोणतीही मदत घेणार नव्हते, स्वखुशीने सर्व ते वर्गणी जमा करून करणार होते। त्यासाठी त्यांनी 500 रुपये वर्गणीसाठी सोसायटीच्या नोटीस बोर्डवर एक नोटीस लावली होती की 500 रुपये वर्गणी जमा करा म्हणून। पण सदर वर्गणीला आणि सदर कार्यक्रमाला एक अनिल भट नावाचे इसम त्या सोसायटीमध्ये राहतात, त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर विरोध दर्शवला आणि तुम्ही नास्तिक आहात असे शब्द वापरले। त्यामुळे त्यांच्यात वाद झाला। चिराग लालन हा पण इसम त्या सोसायटीमध्ये राहतो, तो पण तेथे आला आणि त्यांनी थोडे मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले असं महिलांची तक्रार आल्याने
पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन शांतता राखण्याची सर्वांना समज दिली. सदर ठिकाणी शांतता झाली आणि त्यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई चालू आहे. कोणाविरोधात गुन्हा दाखल केला नाव? अनिल भट आणि चिराग लालन या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. आणि पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही जाती धर्माविषयी प्रांताविषयी काही द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य न करता शांतता राखण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत.